फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत, वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा, पायाभूत सुविधांच्या बळावर पुण्याच्या विकासाला गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पुण्यासारख्या वेगानं विकसित होणाऱ्या शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक असून शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी नियोजन करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, MPRDAचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विद्यापीठ चौकातील जुना पूल पाडून नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणी आणि मतभेद होते. मात्र सर्वांना विश्वासात घेऊन आणि विविध पक्षांच्या नेत्यांचं सहकार्य मिळवून हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. या प्रक्रियेत दिवंगत अजितदादांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा होता, असं त्यांनी नमूद केले. या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात काही माध्यमांची नागरिकांनी टीका केली होती. मात्र शहराच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात अजितदादा एका भाषणात म्हणाले होते, आम्ही अभियंता नाही, मात्र अभियंत्यांनी दिलेल्या आराखड्यानुसार प्रकल्प वेगानं पूर्ण करणं हे आमचं काम आहे, असं स्पष्टपणे सांगत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज त्याचे सकारात्मक परिणाम पुणेकरांना दिसत आहेत, असंही त्यांनी सांगितलंय. या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची एकूण लांबी रॅम्पसह 1763.52 मीटर आहे. प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता किंमत 277 कोटी आहे. औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर या प्रमुख मार्गांना जोडणारी रॅम्प व वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी 55 मीटर लांबीचा स्टील गर्डर बसवण्यात आला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.